तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे राधाकृष्ण मध्ये. आता वाजले 2 वाजले. चॅम्पियन ट्रॉफीची मॅच चालू आहे, इंडिया वर्सेस न्यूझीलंडची. तर आज आम्ही चाललो आहे राधाकृष्ण मध्ये. तर चला आता आपण धकणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण मी चाललो आहे आता कृष्ण मंदिर मध्ये. तर आम्ही सगळं जाधववाडीत आहे. तर आता आम्ही पहिले आता संभाजीनगर मध्ये जाऊ. आता छत्रपती संभाजीच्या पुतळे. हॅलो मित्रांनो, आता कसे आहे तुम्ही? तर आता आपण सगळ्यात पहिले आपण पेट्रोल भरणार आहोत. त्याच्यानंतर पेट्रोल पंप. हॅलो मित्रांनो, कसे आहे? फार वोल्टेज मिळाले. आज जाणार आहे आपण राधाकृष्ण मंदिर मध्ये, वाळूज मध्ये. तर सगळ्यात पहिले आपण पेट्रोल मध्ये भरू. काय सगळ्यात पहिले आपण पेट्रोल पंप मध्ये जाऊ. 200चं पेट्रोल टाकू पहिले. त्याच्यानंतर आपण आपली राईड आणि आपल्या ऍडव्हेंचरची सुरुवात करू पहिले आपण. तर चलो पहिले जाते पेट्रोल पंप पे. तर आता आपण सगळ्यात पहिले पेट्रोल पंप मध्ये जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण थेट मंदिराकडे धकू आपण, संभाजीनगरच्या पुतळ्यापासून किंवा हडको कॉर्नरच्या मार्गाने. तर चला पहिले पेट्रोल भरू. तर आपण आता आलोय पेट्रोल पंप पाशी. तर आपण सगळ्यात पहिले पेट्रोल टाकून घेऊ 200. चला पेट्रोल पंप मध्ये आपण 200 पेट्रोल टाकू. तर भावांनो, आता सध्या त्या भाऊकडं सुट्टे नव्हते, तर आपण सध्यापुरते आपण 100 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. तर चला आपण सगळं आता हवा भरून घेऊ गाडीत. तसं पहिले सगळ्यात पहिले आपण आपली गाडीची काळजी केली तर आपला प्रवास बी चांगला राहतो. त्याच्यामुळे आपण पहिले हवा भरून घेऊ. आता आपल्या रायडरने त्यांच्या मनाने चालू केलं. आता त्यांनी आता ठरवलं की आपण आता हडकोच्या रस्त्याने जाऊ तर जाऊ. आता आपलं काय, आपण फक्त व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यापेक्षा आता व्हिडिओ बनवला, प्लीज लाईक करा. तर बघा आपण मित्रांनो, आता दिल्ली गेट पाशी पोहोचलो आहे. तर बघू शकता दिल्ली गेटचा दरवाजा तुम्ही. आता आपण रस्त्याने हमखास मैदान तुम्ही बघू शकता की हमखास मैदान पाशी पोहोचलो आहोत. हे बघा भावांना, आता आपण पोहोचलोय मोठ्या बस स्टँड पाशी. आता आपण या रस्त्याने चाललो, मोठ्या बस स्टँडच्या रस्त्याने. आता दुसरा स्पॉट आपण आता बाबा पेट्रोल पंप पाशी आता पोहोचणार आहोत. आता आपण पोहोचलो आहोत बाबा पेट्रोल पंप पाशी. बघू शकता बाबा पेट्रोल पंप पाशी आता पोहोचलो आहोत आपण. तर आपण पाहिलं आपण की बाबा पेट्रोल पंप पाशी आपण पोहोचलो होतो. आता आपण 22 पंढरपूरची सरळ आपण आता ढकला आहे. तर आता आपण सरळ 22 पंढरपूरच्या रोडाने आपण जात आहे. तर आपण पाहू आता पुढचे स्पॉट पोहोचून. आता येणारा स्पॉट म्हटलं गेलं तर आपण नगर नाक्यापाशी पोहोचायला आलो आहे आता. तर फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ कनेक्ट राहत राहा. सरळ नागापासून आपण आता घेतला आहे राईट हँडच्या रस्त्याने आपण जायचं, सरळ रस्त्याने जायचं. सॉरी पण मी होतो, रायडर मित्राने सांगितलं की 22 पंढरपूरच्या रोडाने नाही तर नगर नाक्यापासून राईट घ्यायचं, त्या रोडाने सरळ जायचं. तर सॉरी, एरियामध्ये आलो आहे आपण. तर साफसफाई आणि बघू शकता तुम्ही किती भारी इथं. तर आता आपण हायवे मध्ये लागलो आहो. आता तुम्हाला दाखवू की आता किती भारी नजर राहते, नेचर राहतं. आवडलं तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बस एवढंच म्हणणं आहे आमचं.
या मित्रांनो, जर तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर काही कळलं नसेल ना भाऊ, तुम्हाला सरळ सांगून देतोय. मॅपवर जायचं, राधाकृष्ण मंदिर वाळू मध्ये हे सर्च मारायचं, तुम्हाला आपोआप आपली डायरेक्शन कळून जाईल आणि त्या डायरेक्शनच्या नुसार तुम्ही चालत जा. जर व्हिडिओ मध्ये जर कळलं नाही तर तसं आम्ही टाकू टेक्स्ट मध्येच. तरी पण आता सध्या आपण कुठे आहे तेच मला सध्या माहित नाही, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही पुढे आता बस येतो. तर मित्रांनो, आता आमचा रायडरला ताण लागले आहे, त्याच्यामुळे आता आपण थांबलो आहो भारत करिअर अकॅडमी पाशी. तर पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण रस्त्याला जाऊ का नाही जाऊ, पण सध्या तरी आपण पाणी आलेलं तर पाणीच पिऊन घेऊ. तर पैशाचे लय वांदे चालू आहे आमची. काय रे बॉटल का बघू शकता तुम्ही. आता आपण डोंगरामध्ये आलो. किती भारी वातावरण आहे, तुम्हाला काय सांगू राहिलो. मित्रांनो, आता मंदिराचं नाव आहे शक्तिधाम मंदिर. आता या जागापाशी पोहोचलो आहे आपण. तर बघू शकता किती भारी आहे मंदिर. आपण बाहेरून पाहतोय त्याच्यामुळे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता की आम्हालाच माहित झालं आपण कुठे चाललोय, त्याच्यामुळे आम्ही मॅप लावला. आता बघू शकता आपण पेट्रोल पंपाशी पोहोचले. हे बघून घ्या तुम्ही, हे पाटील आहे नाशिक 179 किलोमीटर पासून. त्याचा रोड खराब आहे. आपण आता इथून लेफ्ट घेणार आहोत, म्हणजे राईट घेणार आहोत. आपण इथून आपण चाललो आता सरळ, एकदम सरळ. सगळ्यात पहिला आता बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे. डोंगर डांगर. आता आपण मस्त आता एकदम शांत वातावरणाच्या जागेमध्ये आता आला. आता सरळ रस्ता आहे, खूप चांगला रस्ता आहे. बघू शकता राधाकृष्ण मंदिर इथून आता आपल्याला 3 किलोमीटर दूर पडणार आहे. तर असे सोबत राहा. शिव पार्वती बघू शकता, पोटभर जेवण, धर्मशाळा, मंगल कार्यालय बघू शकता. इथून क्या शेळके बा, मामा ढाबा या रोडाने चाललो आपण. आता थोडी बॅटरी लो राहिले आमचे. रस्ता आहे पुढे, फुकाचं नाही. आता आपण 2 किलोमीटर दूर आहोत. एक तुम्हाला पूल दिसू राहिला, पूल दिसत असेल बघू शकता तुम्ही. पुलावरून गाड्या जात आहे, तर त्याच्या खालून आपण जाणार आहोत. बघू शकता एलोर कावेज या याच्यातून पाठी दिसेल आहे मला. तर पुलावरून, पुलाच्या खालून चाललो आपण आता. हे बघू शकतो तुम्ही. आता पुलाच्या खालून आपण घुसला. आता सरळ जायचं आपल्याला. आता आपण जवळ पोहोचत आलो आपण. आता किती 500 मीटर फक्त जायचं आपल्याला, थोडं दूर बस. मग आपण आपल्या दिशेमध्ये सक्सेसफुल राहू. आता आपण जवळ आलोय. हे बघू शकतो तुम्ही उंट किती फार सुंदरशी उंट आहे. हे बघू शकतो तुम्ही. आता दौलताबादच्या किल्ल्यापाशी आलो आपण. आता थेट दौलताबादच्या किल्ल्यापाशी आपण आलो. आता आपण बघू शकतो आपल्या नजरेसमोरच आपला किल्ला आहे दौलताबादचा. तिथे थोडस चालूच आहे. आपण आता पुढे जाणार होतो, पण आता राधाकृष्ण मंदिर आलं आहे, त्याच्यामुळे आपण आता पुन्हा पाठीमागे चाललो. आता बघू शकता. आता आपण यू टर्न मारला आहे. मंदिर तुम्ही बघू शकता किती भारी दिसू राहिलं बाहेरून आणि मधून पाहू. आता बाहेरून तरी पाहून घ्या किती भारी फडकत आला झेंडा. आपला रायडर पोहोचला आहे आता. तर आपण आपल्या स्पॉट पाशी पोहोचलो आहोत. बघू शकता तुम्ही. आपला रायडर चालला आहे. आणि मी काय, आपण काय, आता आपण व्हिडिओ काढणार आहे तर आपल्याला काय इज्जत भेटेल. बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे इकडं. चाललंय
त्याच्याच खाली एक शिव पार्वती गणेश मंदिर आहे, आपण ते बी पहिले बघून घेऊ कसं आहे माझं वातावरण. बघू शकता शिव पार्वती गणेश मंदिर किती भारी आहे. तर भावांना आपण आपलं स्पॉट कंप्लीट केलं आहे. राधाकृष्ण मंदिर मध्ये आपण पोहोचलो बी, दर्शन बी केलं, तुम्हाला सीन बी दाखवले, महादेवाचं मंदिर बी, पार्वती गणेश हे सगळ्यांची एक मूर्ती बी दाखवली तुम्हाला. जर तुम्हाला कशी वाटलं